वाशिम जिल्ह्यात काल सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं। त्यासोबतच मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली होती। यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मी सध्या वाशिम जिल्ह्यातील एका कांदा बिजवाई या शेतामध्ये जे कांदा बिजवाई लागवड केली होती। मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यात कांदा बिजवाई पीक घेतले गेले आहे। त्यातच काल जे वादळी वाऱ्या आणि गारपिटीमुळे या कांदा बिजवाईचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सध्या ही पूर्ण कांदा बिजवाई पूर्ण झोपून गेलेली आहे, पूर्ण तुटून गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेतकरी हा चिंतेत आलेला आहे, कारण की 2.5 महिन्याचं पीक हे पूर्णतः निसर्गाने अचानक आलेल्या आपत्तीमुळे नुकसान झालं आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। सध्या आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यातून जाणून घ्या नेमकी काय परिस्थिती, काल कसा पाऊस झाला। काल जवळजवळ 2:30-3 वाजेपर्यंत एकदम नॉर्मल स्थिती होती। पण 2:30-3 नंतर एकदम ढगाळी वातावरण निर्माण झालं आणि अचानकच वारा, पाऊस आणि सोबतच गारा झाल्या सुरू। आणि गारा पण एवढ्या होत्या की जवळजवळ काच्या गुळी एवढ्या सारख्या काचा गोळ हे होत्या आणि पूर्ण अथरून झालं होतं। त्यामुळे सर्व कांदा हा झोपलेला आहे। नक्कीच मला सांगा, किती एकरामध्ये हे कांदा आहे तुमचा। हा जवळजवळ 1 एकर ते 1.25 एकरपर्यंत कांदा आहे। 1.25 एकरपर्यंत कांदा आहे लावलेला आहे। आणि याला लावण्यासाठी आम्हाला जवळजवळ 15 क्विंटल कांदे लागले बिजवाई। मला एक सांगा, अजून तुमचे जे बिजवाई कांदा आहे ते 15 एकर म्हणजे तुम्हाला 1.25 एकर कांदा आहे आणि याला 2.5 महिने झाले समजा। तर आता सध्या तुमचं नुकसान किती रुपयात झालं असेल? आमचं जवळजवळ नुकसान 2 ते 2.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आणि आम्हाला जी लागवड लागलेली आहे ती जवळजवळ 70-75 हजार रुपयाची लागवड लागलेली आहे आणि 2-2.5 लाख रुपयाचं आमचं नुकसान झालेलं आहे। सर, तुमची काय मागणी आता याच्या? आता आमची तर मागणी, निसर्गाने जे करायचं ते काम करून गेलेले आहेत। फक्त आता सरकारकडेच एवढी मागणी आहे की त्यांनी ताबडतोब पंचनामे करून आम्हाला जे काही आर्थिक मदत होईल ते करावं, बस एवढीच अपेक्षा आहे। कारण आमचं जे आर्थिक संकट जे आमच्यावर आलेलं आहे ते सर्व कांद्यामुळे आमचं पूर्ण भरून निघणार होतं। पण आता तो निर्माण झालेली आहे पोकळी, ती आता कशी भरून काढायची हा समोर आमच्या मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कांदा पूर्ण सडून गेलेला आहे। त्यामुळे जे आमचं जे आर्थिक नुकसान झालं त्याच्यावर काही ना काही सरकारने आम्हाला तोडगा काढून काही ना काही आर्थिक मदत करावी, बस एवढीच अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।